शेवटी अंतर तेवढंच राहिलं. लहानपणी लोकांना हॉटेलमध्ये खाताना बघितलं की खूप वाटायचं आपणही खावं. ती श्रीमंत माणसं म्हणून पैसे खर्च करून खाऊ शकतात, आपण नाही. मोठं झाल्यावर हॉटेलचं खायला लागलो तर आरोग्याच्या काळजीने लोक घरचा डबा खाताना मला दिसू लागली. शेवटी अंतर तेवढंच राहिलं. लहानपणी गरिबीमुळे मी सुती कपडे घालायची, तेव्हा लोक टेरिकॉटचे पॉलिस्टरचे कपडे घालायचे. खूप वाटायचं आपणही असे घालावे. मोठेपणी टेरिकॉट घालायला लागलो तर लोक सुती कपडे वापरायला लागले आणि सुती कपडे महाग झाले. शेवटी अंतर तेवढंच राहिलं. लहानपणी खेळताना पडलो तर गुडघ्यावर पॅन्ट फाटायची आणि शिवलेलं कोणाला दिसू नये म्हणून धडपड असायची. मोठेपणी लोकांना फाटलेल्या जीन्स दाम दुपटीने घेताना बघितलं. शेवटी अंतर तेवढंच राहिलं. लहान होतो तेव्हा दूध नसल्याने घरी गुळाचा काळा चहा मिळायचा आणि लोकांना साखरेचा चहा पिताना बघायचो. वाटायचं आपणही प्यावा. पण आता मी साखरेचा चहा प्यायला लागलो तर लोक गुळाचा ब्लॅक टी पित आहेत. शेवटी अंतर तेवढंच राहिलं. लहानपणी सायकल दमटायचो तेव्हा लोक दुचाकी चारचाकी मधून फिरताना बघायचो. वाटायचं आपणही फिरावं. आता सकाळी सकाळी सर्वांना सायकलवरून व्यायाम करताना बघितलं की वाटतं शेवटी अंतर तेवढंच राहिलं. लहानपणी जेव्हा चपाती मिळत नसल्याने ज्वारी आणि बाजरीची भाकर खायचो तेव्हा लोक पोळी चपाती भात खाताना आपणही खावं असं वाटायचं. आज तीच लोक भाकरी खाण्यासाठी हॉटेलमध्ये पैसे मोजून रांगा लावताना बघितलं की वाटतं शेवटी अंतर तेवढंच राहिलं. लहानपणी चाळीत राहायचो तेव्हा बंगल्यात राहण्याकडे बघून असं वाटायचं की आपणही मोठ्या घरात राहावं. आज तीच मनशांतीसाठी दूर खेड्यामध्ये जंगलामध्ये राहून जाऊन झोपडीत म्हणजे रिसॉर्टमध्ये राहतात तेव्हा वाटतं शेवटी अंतर तेवढंच राहिलं. आता कळलं हे अंतर कायम असंच राहणार. मग मनाशी पक्क केलं जसं आहे तसंच राहणार. कुणाचं पाहून बदलणार नाही. म्हणून तर तुकोबारायांनी म्हटलेलं आहे की ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. मित्रांनो, खुश राहा, समाधानी राहा. लाईफ छान आहे, ती एन्जॉय करा. कुणाचं पाहून आपल्या स्व आनंदाची व्याख्या बदलू नका. कुणाला सिनेमा पाहायला आवडतो, कुणाला नवनवीन गाडी चालवायला आवडतात, तर कुणाला नवीन कपडे आवडतात, तर कुणाला ब्रँडेड वस्तू आवडतात, कुणाला नवीन मोबाईल आवडतो, तर कुणाला फिरायला आवडतं, कुणाला परदेशात फिरायला आवडतं, तर कुणाला स्वदेशात आवडतं, तर कुणाला जवळच्या अगदी शेतात निवांत शांत बसून राहायला आवडतं, कुणाला अति सेलिब्रेशन आवडतं, कुणाला नॉर्मल सेलिब्रेशन आवडतं, तर कुणाला फक्त सौजन्यपुरता केलेलं आवडतं, कुणाला पोहायला आवडतं, कुणाला वाचायला आवडतं. प्रत्येकांची आवड निवड वेगळी असून आपली स्वतःची आवड काय आहे ते ओळखा आणि मनापासून त्याच्यासाठी वेळ द्या. कारण शेवटी अंतर सारखंच राहतं. आपल्या आयुष्याची तुलना दुसऱ्यांशी करून आपला स्व बदलू नका. चांगल्या गोष्टी शिका, वाचा, लाईफ एन्जॉय करा. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे आणि खरंच या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करा, शतदा प्रेम करा. थँक्यू.